आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे भरलेली शिमला मिरची। त्यासाठी आपण लागणारे साहित्य बघूया। मी 4 ते 5 शिमला मिरची घेतलेल्या आहे। त्या अशामधून कट करून घ्यायचे आहेत। एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। पाऊण वाटी भाजलेलं चण्याचं पीठ घेतलेलं आहे। ते चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे। अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा जिरे धणे पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर, चवीप्रमाणे मीठ, ओवा, लसूण आणि अद्रकची पेस्ट, तेल आणि पाणी। मिरची भाजण्यासाठी आपण सगळं साहित्य या बाउलमध्ये एकत्र करून घेऊया। सर्वप्रथम आपण बेसन घेऊया। त्यात बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। त्यात थोडी कोथिंबीर घेतलेली आहे। थोडीशी मी गार्निशिंगसाठी ठेवणार आहे कोथिंबीर। आलं लसूणची पेस्ट, ओवा घेतलेला आहे थोडासा, हळद घेतलेली आहे, लाल मिरची पावडर, गरम मसाला वडी, आमचूर पावडर आणि चवीप्रमाणे मीठ। हे सगळं चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर आपण 2 चमचे त्यात तेल घालणार आहोत। तेल हे बाइंडिंगसाठी आहे, म्हणजे मिरचीतून तो मसाला बाहेर पडू नये फ्राय करताना। व 3 चमचे पाणी। पाणी हे आपल्याला लागेल त्या हिशोबाने घ्यायचं आहे। हे सगळं एकत्र करून घेऊया आपण। चांगलं मिक्स झालेलं आहे। आपण आता मिरच्यांमध्ये भरून घेऊया। अशा पद्धतीने शिमला मिरची कापून घेतलेली आहे। आता ती आपण भरून घेऊया। हे सारण आपण मिक्स केलेलं आहे ते या शिमला मिरच्यांमध्ये भरून घ्यायचं आहे। थोडंसं दाबून भरायचं आहे, जेणेकरून ते बाहेर येणार नाही। असा थोडासा दाब द्यायचा आहे त्याच्यावर। अशा प्रकारे आपण शिमला मिरची भरून घेतलेली आहे। चला तर मग आता आपण फ्राय करून घेऊया। आता इथे आपली कढई तापलेली आहे, तेल सुद्धा तापलेलं आहे। त्यात आपण मिरच्या फ्राय करून घेऊया। त्यासाठी एक एक मिरची आपल्याला त्यात ठेवायची आहे। आपल्याला या मिरच्या वाफेवर शिजवायच्या आहेत। त्यासाठी आपल्याला त्यावर झाकण ठेवायचं आहे व त्यावर थोडेसे पाणी, वाफेवर आपल्याला चांगलं 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे। आणि गॅस मीडियमच ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्या मिरच्या करपणार नाही। भरलेली शिमला मिरची सर्व करण्यासाठी तयार आहे। ही तुम्ही वरण भात, पोळी भाजी बरोबर सर्व करू शकता किंवा टिफिनसाठी हा छान ऑप्शन आहे। चला फ्रेंड्स, बाय। पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट रेसिपी बरोबर।